नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या TET परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये स्वतंत्र उभा दंड असलेला वर्ण कोणता आहे, अक्षर कोणते आहे ते आपल्याला विचारण्यात आलेले आहे. मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ग. तर याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. शेवटी स्वतंत्र उभा दंड असलेले वर्ण हे ग, श आणि न हे आहेत. मध्ये उभा दंड असलेले वर्ण क आणि फ हे आहेत. उभ्या दंडाला जोडलेले वर्ण न आणि त हे आहेत. अर्धा उभा दंड असलेले वर्ण ट आणि ड हे आहेत. कोणताही दंड नसलेला वर्ण हा र आहे. तर मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणताही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. मध्ये उभा दंड असलेले वर्ण कोणते आहे, उभ्या दंडाला जोडलेले वर्ण कोणते आहे, अर्धा उभा दंड असलेले वर्ण कोणते आहे, कोणताही दंड नसलेले वर्ण कोणते आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी तत्सम शब्द शोधा. तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये तत्सम शब्द शोधायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. ऑप्शन 1 ढेकून, ऑप्शन 2 अप्पा, ऑप्शन 3 पिता, ऑप्शन 4 घमेले. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पिता. तर पिता हा शब्द तत्सम शब्द आहे. तर मित्रांनो, यामध्ये ढेकून हा शब्द देशी शब्द आहे, अप्पा हा शब्द कानडी शब्द आहे आणि घमेले हा शब्द पोर्तुगीज शब्द आहे. प्रश्न क्रमांक 3, बाळाचा चेहरा कमळासारखा आहे. अधोरेखित शब्दातून कोणता अलंकार सूचित होतो? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये तर कमळासारखा या शब्दातून आपल्याला कोणता अलंकार सूचित होतो हे सांगायचे आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उपमा. उपमा अलंकाराविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, गत, प्रमाणे, परीस यासारख्या शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो. आपण उदाहरण बघू. बाळाचा चेहरा कमळासारखा आहे. तर हे त्याचे उदाहरण आहे. कमळासारखा या शब्दाला सारखा हा शब्द जोडून आलेला आहे, म्हणून हा उपमा अलंकार आहे. अतिशयोक्ती अलंकार याविषयी आपण थोडक्यात माहिती बघू. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. उदाहरण घेऊ आपण. ती रडली समुद्राच्या समुद्र. उत्प्रेक्षा अलंकार. तर उत्प्रेक्षा अलंकार म्हणजेच उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शविण्यासाठी जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यासारखे शब्द वापरले जातात, तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. उदाहरण बघू आपण. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. रूपक अलंकार. जेव्हा उपमेय आणि उपमान यात दोन भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते, तेव्हा रूपक अलंकार होतो. उदाहरण घेऊ आपण. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. प्रश्न क्रमांक 4, मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो. या वाक्याचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, या प्रश्नामध्ये मी वाचनालयात जातो हे एक वाक्य आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो हे दुसरं वाक्य, हे दोन वाक्ये आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त वाक्य. मित्रांनो, आपण संयुक्त वाक्याविषयी थोडक्यात माहिती बघू. तर संयुक्त वाक्य हे आणि, व, शिवाय, अथवा, किंवा, की, पण, परंतु, परी, म्हणून आणि सबब या उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात. प्रश्न क्रमांक 5, त्याच्या अंगात आले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मित्रांनो, आपल्याला या वाक्यामध्ये प्रयोग ओळखायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्याच्या अंगात आले हे अकर्तृक भावे प्रयोगाचे उदाहरण आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अकर्तृक भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 6, मनपटल या विसर्ग संधीची फोड खालीलपैकी कोणती? तर मित्रांनो, आपल्याला मनपटल या विसर्ग संधीची फोड कोणती आहे ते विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन वाचून तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मनपटल या विसर्ग संधीची फोड मनस अधिक पटल अशी होते.
म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मनस अधिक पटल, मनपटल. प्रश्न क्रमांक 7 पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा. तर खाली आपल्याला वाक्य दिलेलं आहे मित्रांनो, आपण वाक्य बघू. आमच्या गावात बरेच पाटील आहेत. यातील पाटील या शब्दाची शब्दजात कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. ऑप्शन 1 भाववाचक नाम, ऑप्शन 2 सामान्य नाम, ऑप्शन 3 विशेषण, ऑप्शन 4 विशेष नाम. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत हे सामान्य नामाचे उदाहरण आहे. म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 8 दिवस या शब्दाचे अनेक वचन कोणते. तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये दिवस या शब्दाचे अनेक वचन विचारण्यात आलेले आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिवस. दिवस या शब्दाचे अनेक वचन हे दिवसच असते. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, आपण शब्द बघू. ऑप्शन 1 लांडोर, ऑप्शन 2 गाय, ऑप्शन 3 कन्या, ऑप्शन 4 प्राध्यापक. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 प्राध्यापक हा शब्द पुल्लिंगी आहे. प्रश्न क्रमांक 10 सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन वाचून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो यामध्ये सलाते हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहे. तर ने एशी हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे. चा चीचे हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 त ई आ हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहे. प्रश्न क्रमांक 11 हरी घरी कोण येऊन गेले. सर्वनाम ओळखा. तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये सर्वनाम ओळखायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते वाचून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोण. हरी घरी कोण येऊन गेले यातील कोण हे सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 12 वर, खाली, पुढे, मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. तर मित्रांनो आपल्याला वर, खाली, पुढे, मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहे हे विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन दिले आहेत, ते वाचून तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 13 नळे इंद्राशी असे बोलिजेले प्रयोग ओळखा. तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये नळे इंद्राशी असे बोलिजेले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन बघू. पुराण कर्मणी, समापन कर्मणी, शब्द कर्मणी आणि नवीन कर्मणी. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पुराण कर्मणी. नळे इंद्राशी असे बोलिजेले पुराण कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 14 नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे हे विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत. बहुव्रीही समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर नीलकंठ म्हणजेच निळा आहे कंठ ज्याचा तो. तर हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बहुव्रीही समास. प्रश्न क्रमांक 15 दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात. तर मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनामध्ये कधी करतात हे विचारण्यात आलेले आहे. खाली ऑप्शन आहेत, आपण ऑप्शन बघू. ऑप्शन 1 उत्कट भावना व्यक्त करताना, ऑप्शन 2 बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, ऑप्शन 3 बोलणाऱ्याच्या तोंडातील शब्द दाखविण्याकरता, ऑप्शन 4 स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास. मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बोलणाऱ्याच्या तोंडातील शब्द दाखविण्याकरता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 16 नम्रता
या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला नम्रता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेला आहे. खाली ऑप्शन आहेत लवचिकता, उद्धटपणा, अभागी, कमनशिबी. तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.